गंगापुरात महावितरणच्या डीपीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट. सुदैवानं वायरमन व नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच परिस्थिती नियंत्रणात आल्यानं मोठी दुर्घटना टळली. गंगापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं असलेल्या महावितरणच्या डीपीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. सुदैवानं नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच परिस्थिती नियंत्रणात आल्यानं मोठी दुर्घटना टळली. गंगापूर शहरातून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील महावितरणच्या डीपीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची घटना घडली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठा अनर्थ टळल्याचा आरोप नागरिक करत आहेत. डीपीमधून निघालेली जळालेली तार, डीपी परिसरातील घाण, घटनेचे ठिकाण, स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते. गंगापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं असलेल्या महावितरणच्या डीपीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. सुदैवानं वायरमॅन व नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच परिस्थिती नियंत्रणात आल्यानं मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांचा आडमुठेपणा व लापरवाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. डीपीच्या आजूबाजूला घाणीचं साम्राज्य पसरले असून कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचं चित्र दिसून आलंय. वर्दळीच्या चौकात अशी परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटनेचा धोका नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की गंगापूर शहरातील महावितरणचे कनिष्ठ अभियंता मुख्यालयी राहत नसून ते संभाजीनगर इथं ये-जा करत असल्यामुळं तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्यात. या घटनेनंतर तरी महावितरण प्रशासन जागं होणार का? डीपीची तात्काळ दुरुस्ती व परिसर स्वच्छता केली जाणार का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करतायत. या दिवसा सगळ्या उड्या असतात, लहान लहान मुलं खेळतात, पतंगाच्या मागं पळतात. एखाद्या जर दोर पोल गेला तर मोठी दुर्घटना होऊ शकते. आत्ताच जी पिशी लागली होती. मग नागरिकांनी पाणी टाकलं. नागरिकांनी नाही, वायरमनच होते त्यांनीच पाणी टाकलं ते. पण ते असे उघड्या नाही पाहिजे ना डीपी.